सबको प्राइवेट क्लिनिक में न्यूटर करने के लिए रखा है, सबसे पहले तो वो बात है। सेकंड थिंग, nobody looks at our face because we do that. I think we should, but my entire apartment after the discussion we had to give sir. Thank you so much, sir. And I will give them a bite outside saying you've been most positive in your approach. Yes, जैसे कंपल्सरी होता है ना नई सोसाइटी में, ऐसे फीडिंग स्पॉट भी अगर आप करेंगे और ये करेंगे तो बहुत अच्छा हो जाएगा, क्योंकि जो बच्चे वहाँ पे हैं उनके लिए भी एक हो जाएगा ना, क्योंकि हायर एजुकेशन वाले जो लोग हैं ना और हाई राइज सोसाइटी में आ जाते हैं, उनको कुछ नहीं स्पॉट भी बना के दीजिए, हमें तो इजी हो जाएगा, इजी हो जाएगा। जैसे So I think that will be the most. Example, So you'll be a hero for all animal lovers. And the fact that हम लोग आज आने वाले थे, उसके लिए उन्होंने कल मीटिंग की है। पूरा स्टडी करके मीटिंग बहुत अच्छा हुआ। सर एक काम कर सकते हैं सर, एक एलोकेट करना पड़ेगा बिकॉज प्लानिंग एंड एग्जीक्यूशन में आप अपने साथ में हैं। नहीं, what we will do, I think let's take it positively. So that is what I think now we have to be a little proactive. We should also check that something. So I want to say one thing, that in buildings which are coming up everywhere, okay, build those buildings that are labor camps, where there is labor. 2 दिवसापूर्वी आम्ही आयुक्तांना, आम्ही सगळे प्राणीप्रेमी आहोत, आम्ही आयुक्तांची वेळ मागितली होती. त्यांनी आज 1 तास आम्हाला नमूद केला होता आणि आम्ही येणार म्हणून त्यांनी काल देखील डिपार्टमेंटच्या बाकी लोकांना बोलवून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या. आमच्यासमोर काही मुद्दे होते, त्यात प्रामुख्याने स्ट्रे डॉग्सच्या फीडिंगचा एक मुद्दा होता, सोसायटीच्या आतल्या कुत्र्यांचा फीडिंगचा एक मुद्दा होता. आमचं आयुक्तांना म्हणणं हे होतं की एक ABC सेंटर आपल्याकडे वागळेला आहे, पण ते सेंटर अस्तित्वात असून नसल्यासारखं आहे, तिथे काम होत नाही. आम्हाला फेज वाईज स्ट्रेस जर कमी करायचे असतील तर त्याची नसबंदी कशी करायची, आणि आज जर ती आपण सुरुवात प्रॉपरली केली तर एक 7-8 वर्षानंतर हा स्ट्रे डॉग्सचा विषय आपणहून संपेल, हे अशी आमची मानसिकता होती. ती चर्चा आयुक्तांबरोबर झालेली आहे. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि इनफॅक्ट प्रसाद साहेब जे हेल्थ डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहेत त्यांनी सांगितलं की आयुक्तांनी 1 कोटी रुपये मंजूर करून ती ABC सेंटर चांगल्या पद्धतीने कसं काम करेल त्याच्यावर काम सुरू होतं. दुसरं, सुप्रीम कोर्टचं जे एक जजमेंट आलेलं की हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्स, शाळेचे जिथे कंपाऊंडेड जागा आहेत तिथे स्ट्रे डॉग्स नसावे आणि त्यांना तिकडनं उचलून एका डेझिग्नेटेड जागी घेऊन जायला पाहिजे. तर आमचा त्यांना मुद्दा हाच होता की सर, सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स जर असतील तर आपल्याला त्या फॉलो केल्याच पाहिजेत, पण त्याच्या आधी तुम्ही अशा जागा तर नमूद करा, तिथे सगळ्या फॅसिलिटीज तर प्रोव्हाइड करा आणि मग उचला. आजच आम्ही इथे यायच्या आधी कळवा हॉस्पिटलमधनं 3 कुत्रे घेऊन जाण्यात आले. ते कुठे घेऊन गेले, ते कुठे ठेवत आहेत याची जानकारी कोणालाच नव्हती. तसंच काय होतं की कुठे ते स्टरलाइज करायला ज्या ठिकाणी घेऊन जातात, स्टरलाइज केल्यावर 5 दिवसानंतर त्यांना त्याच ठिकाणी परत आणून सोडायला लागतं. पण असं आमच्या निदर्शनास आलं आहे की तिथे एवढी कमतरता आहे सगळ्या गोष्टींची, हायजीनची वगैरे, की हेल्दी कुत्रे घेऊन जातात आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा काही ना काहीतरी रोग त्यांना झालेला असतो. तर खूप सुधारणा करायची गरज होती. पण आयुक्त शिरोडकर मॅडम ज्या इन्चार्ज आहेत, प्रसाद सर, ते अतिशय पॉझिटिव्ह होते आणि आमच्या ज्या 99% मागण्या होत्या त्यांनी त्यांच्यावर पॉझिटिव्हली काम करायचं दृष्टिकोन त्यांनी ठेवला आहे. आणि ओव्हरऑल आजच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळे ॲनिमल प्रेमी जेवढे आहोत
ते डेफिनेटली आम्ही खुश आहोत. सर, पण एकंदरीत पाहायचं झालं तर ठाणे शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र ठाणे महापालिका या सगळ्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची पावलं जी आहेत ती उचलताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे या संदर्भात काही आयुक्तांशी चर्चा झाली आहे का? तोच आमचा आक्षेप होता की जर भटके कुत्रे कमी करायचे असतील तर त्यांची नसबंदी करायला पाहिजे. ABC सेंटर आपल्याकडे आहे, पण गेल्या 2.5 वर्षात तिथे कामच झालेलं नाही. तर तेच आमचं त्यांना मूळ म्हणणं होतं की जर ते काम तुम्ही सुरू केलं आणि नसबंदी सुरू केली तर 7-8 वर्षानंतर स्ट्रेसचा विषय राहणार नाही. पण स्ट्रेस आहेत म्हणून त्यांना उचलायचं, कुठेतरी डांबायचं, त्यांना मारायचं हे चालणार नाही. आणि म्हणून तुम्ही जे सेंटर्स कराल तिकडे सगळ्या सुखसोयी करा. सगळ्या स्ट्रेसला घेऊन जाणं, नसबंदी करणं, त्यांना तुमच्या हातात देणं आणि परत आणून सोडणं तुमची जरी जबाबदारी असली तरी त्याला सगळे आम्ही लोकही मदत करू. आयुक्तांचं यावरती आता काय नेमक्या उपाययोजना तुम्हाला सुचवलेल्या आहेत आणि तुम्ही काय त्यांना उपाययोजना सुचवल्या? आयुक्तांनी आम्हाला कन्वे केलेलं आहे की 3 ठिकाणी त्यांनी असे सेंटर्स चालू करायचं ठरवलेलं आहे. त्या जागा पण आम्हाला त्यांनी सांगितल्या आणि त्या DP मध्ये पण त्यांनी टाकून घेतलेल्या आहेत. एक सेंटर तर मला असं वाटतं की 5-6 महिन्यात सुरू होईल असं ते म्हटलेत आणि तिथे 400-500 कुत्रे राहू शकतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरी पण जागा त्यांनी एअरमार्क केलेली आणि ते कामं सुरू करणार आहेत. कुठे होणार आहे हे सेंटर? तर लोकेशनवर असणार आहे? मला वाटतं एक त्यांनी ते कासरवडवलीच्या पुढे एक सेंटरचं शेंडोबा मंदिर आहे त्याच्या बाजूला एक आहे आणि 1 एकरचा प्लॉट आणखीन पुढे मोगरपाड्याला 1 एकरचा प्लॉट आहे. आणि नाही संभाजीनगरमध्ये एक अशा प्रकारचं खूप चांगलं सेंटर बनलेलं आहे. तर कालच तिथल्या आर्किटेक्ट वगैरेला त्यांनी बोलवून घेतलेलं, त्यांचे फोटोज वगैरे त्यांनी स्टडी केले आणि त्या पद्धतीने चांगलं सेंटर इथे ठाण्यात करायची त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. सर, काल ठाणे महापालिका ठरलेलं नाहीये. आपल्या पक्षाकडून काही दावा करण्यात येणार आहे का विरोधी पक्ष नेत्यासाठी? प्रश्नच नाही. रूल असं म्हणतं की अपोजिशनमध्ये बसणारी जी सर्वात मोठी पार्टी असेल त्याचा विरोधी पक्षनेता असेल आणि भाजप गेलेली आहे सत्तेमध्ये. त्यामुळे 12 सदस्य असलेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हीच पक्षाची सर्वात मोठी पार्टी आहे आणि डेफिनेटली आमचा विरोधी पक्ष नेता बसेल. नजीब मुल्ला देखील दावा करतायत विरोधी पक्ष आमचा MIM ला घेऊन ते घटस्थापन करणार आहेत. ते अनुभवी आहेत. महानगरपालिकेबद्दल मी त्यांना शिकवणं म्हणजे गैर होईल. पण MIMचा गट वेगळा स्थापन झालेला आहे. NCP अजित पवारांचा गट वेगळा स्थापन झालेला आहे आणि तो असा अमलगमेट करता येणार नाही. जर कुठे आम्ही 2 पक्ष एकत्र झालो तर मग नक्कीच नजीबभाईंना कुठेतरी संधी दिली जाईल. आणि का नाही, ते खूप सीझन्ड आहेत नगरसेवक, पण त्याच्यासाठी आता सध्या तरी थांबायला लागेल. पण जर वेळ प्रसंगी, कारण मोठे पक्ष जे आहेत ते सत्तेत आहेत, शिवसेना आणि भाजप, यांच्या भ्रष्टाचारा किंवा या सगळ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि आता जसं म्हटलं तसं नजीब मुल्लांना पुन्हा विरोधी पक्ष नेत्याची संधी मिळेल का? नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे एक भाग, पण दोन्ही राष्ट्रवादी अपोजिशनमध्ये बसली आहे. जर कुठे भ्रष्टाचार झाला काही मुद्द्यांवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम तर नक्कीच करू शकेल. आणि जर पुढे मागे दोन्ही पक्ष एकत्र झाले तर मला वाटतं की नजीब अतिशय चांगला नगरसेवक आहे, त्याचा विचार पक्ष नक्कीच करेल.